डिअर स्टुडंट्स, आपण मॅथ पार्ट 2 मधला 11वी सायन्सचा मॅथ पार्ट 2 मधला 6वा लेसन फंक्शन त्याच्या आतमधला लॉगॅरिथम हा पार्ट घेतला. लॉगॅरिथमचा पार्ट घेण्याचं पर्पज असं होतं की आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये लॉग टेबल लागतो आणि तो लॉग टेबल शिकण्यासाठी लॉगचे रूल्स माहीत पाहिजेत म्हणून आपण तो घेतला होता. आता पुढच्या 1-2-3 दिवसांमध्ये किंवा उद्याच सर जे आहेत तुम्हाला लॉग टेबल शिकवायला सुरुवात करतील. फिजिक्सचे जे सर आहेत की ज्यांचा इलेक्ट्रिक करंट चालू आहे तो इलेक्ट्रिक करंट संपला का ते लॉग टेबल शिकवणार आहेत. तर आपण आजच्या लेक्चरपासून नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर नंबर 1 आहे. दिस इज चॅप्टर नंबर 1. चॅप्टर नंबर 1 कॉम्प्लेक्स नंबर फ्रॉम मॅथ पार्ट 2. कॉम्प्लेक्स नंबर फ्रॉम मॅथ पार्ट 2. आता तुम्हाला 10 स्टँडर्डपर्यंत रियल नंबर्स म्हणजे काय ते माहीत आहे. रियल नंबर्स माहीत आहे. त्यानंतर तुम्हाला लिनियर इक्वेशन माहीत आहे, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन माहीत आहे, तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक रेशो माहीत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रियल नंबर आणि त्या रियल नंबरची लाईन्स तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, तर बघा, स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे सेंटेन्स तुम्ही शिकलेले आहात की कोणत्याही रियल नंबरचा स्क्वेअर हा नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह. तो कधीही निगेटिव्ह नसतो. आपण सुरुवातीला बघूया की ह्या कॉम्प्लेक्स नंबरची गरज का भासली. सो नीड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर डिफाईन करण्याची नीड का भासली. मॅथमॅटिशियन जे होते त्यांना कॉम्प्लेक्स नंबर का तयार करावा लागला त्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. लेट अस टेक द एक्झाम्पल x² + 1 = 0. फाइंड द रूट्स ऑफ दिस x. हे x चे रूट्स काढा. मग मी म्हणणार x² = -1. मला सांगा हे बरोबर आहे का? x² = -1 अशी x ची कोणती व्हॅल्यू घेणार की ज्या व्हॅल्यूचा स्क्वेअर हा -1 येईल? दिस इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाही आहे. बिकॉज स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्क्वेअर ऑफ any real number is always positive. So square of any real number is always positive. म्हणजे या ठिकाणी असा x नाहीये, अशी x ची कोणतीच व्हॅल्यू नाहीये. देयर इज नो रियल नंबर whose square is -1. मग आता हे तर काढलं पाहिजे. मीन्स वी नीड टू एनलार्ज द सेट ऑफ रियल नंबर. मग ह्या रियल नंबरचा सेट आपण काय केला पाहिजे? एनलार्ज केला पाहिजे. मग पहा, हे जे आहे दिस x² = -1 × 1 ह्या पद्धतीने मांडता येतं. दिस मायनस साइन -1 इज नथिंग बट -1 × 1. नाव देर इज वन मॅथमॅटिशियन. बघा, एक मॅथमॅटिशियन आहे. मॅथमॅटिशियन ते होऊन गेले. देर वॉज वन मॅथमॅटिशियन Leonhard Euler. He defines the value of -1. He defines the value of -1 equal to I². त्याने -1 ची व्हॅल्यू I² घेतली. मीन्स I = √-1. हा जो मॅथमॅटिशियन आहे लिओनार्ड यूलर त्याने काय केलं तर ही जी √-1 ची व्हॅल्यू आहे त्याला I म्हटलं, विच इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी नंबर. त्याचं म्हणणं आहे हा किती आहे माहीत नाही. जो माहीत नाही त्याला आपण काय म्हणतो? इमॅजिनरी नंबर. सो दिस व्हॅल्यू ऑफ I = √-1 दॅट इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी नंबर. मग हेच इक्वेशन कसं होतं बघा. बाय धिस यूलर्स थेरी x² = I² × 1. This -1 is I². Okay, so x² = I². So x = ±I. So thus we get the solution, and where I = √-1. आपण समजा सेकंड एक्झाम्पल घेतलं. बघा, सेकंड एक्झाम्पल घेतलं x²
प्लस एक्स प्लस 5 इक्वल टू 0. समजा मी असं घेतलं 2x² प्लस एक्स प्लस 5 इक्वल टू 0. आता 2 इंटू 5 10 प्रॉडक्ट 10 आला पाहिजे, ॲडिशन 1 आली पाहिजे. फॅक्टर्स पडत नाहीत. जेव्हा फॅक्टर्स पडत नाहीत तेव्हा आपण फॉर्म्युला मेथड वापरतो. हा आपला ए आहे, हा आपला बी आहे आणि हा आपला सी आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू काय येणार मायनस बी प्लस मायनस b² मायनस 4ac अपॉन 2a. सो एक्स इक्वल टू मायनस बी, सो मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट. बी म्हणजे कोणाला 1, सो 1² मायनस 4. ए किती आला 2 आणि सी किती आला 5 डिवाइडेड बाय 2a, सो 2 इंटू 2. ओके. देअरफॉर वी गेट एक्स इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट. 1चा स्क्वेअर काय आला 1 मायनस हे काय आले 5 2 10 10 40, सो मायनस 40 डिवाइडेड बाय 4. So x equal to minus 1 plus minus 39 upon 4. Now we know that minus 39 is not defined. Minus 39 is not defined. So this equation do not have real roots. ह्या equation ला real roots नाहीयेत, बरोबर? So this quadratic equation does not possesses real roots because we know that this discriminant b² minus 4ac is always greater than or equal to 0. If the quadratic equation has real roots, then this discriminant b² minus 4ac is always greater than or equal to 0. Okay? मग हा इथं मायनस 39 आलाय, सो इट हॅज इमॅजिनरी रूट्स. मग आपण काय म्हणायचं दिस मायनस वन इक्वल टू i². दिस मायनस 1 इक्वल टू रूट मायनस 1 इक्वल टू i². मग हे कसं मानता येईल बघा x इक्वल टू मायनस 1 plus minus under root. This is minus 1 into 39 upon 4. So x equal to minus 1 plus minus under root. This minus 1 means i². So 39 i² upon 4. Therefore x equal to minus 1 plus minus root 39 into I upon 4. So thus we get the roots with the imaginary value. मग आपण इमॅजिनरी व्हॅल्यू पुट केली. या ठिकाणी -1 होता, हा जो मायनस होता तो -1 मांडला, तो -1 मांडला i² आणि रूट i² काय आला I आला. सो दस वी गेट द व्हॅल्यू ऑफ x. आणि अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली म्हणजे रूट्स भेटले. सो व्हॉट इज द नीड टू डिफाइन द कॉम्प्लेक्स नंबर. तर काय नीड आहे तर फॅक्टर्स पडत असताना b² मायनस 4ac जो आहे तो निगेटिव्ह होतो, म्हणजे रियल फॅक्टर्स भेटत नाहीत, रियल रूट्स येत नाहीत. मग कसं करायचं तर हा जो मायनस आहे त्याला -1 करून त्या -1 ची व्हॅल्यू युलरनुसार जर i² टाकली तर आपल्याला i भेटतो आणि अशा प्रकारे आपल्याला रूट्स भेटतात. म्हणजे आपण या सगळ्यांमधनं एक गोष्ट शिकलो. दिस i इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी नंबर. This I is called as imaginary number. It is equal to root -1. Therefore i² equal to -1. हे जे आता मी जे काय डिस्कशन केलं त्या डिस्कशनचं आउटपुट एकच आहे, तो म्हणजे this imaginary number it is defined by Leonhard Euler that I equal to root -1 and that i² equal to -1. समजलं सगळ्यांना? बघा मी परत एकदा सांगतो की स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इथं पॉझिटिव्ह आला नाही म्हणजे रिअल नंबरचा जो सेट आहे तो आपल्याला एनलार्ज करावा लागेल. तो एनलार्ज करण्यासाठी आपण आय डिफाईन केला, आय इक्वल टू रूट -1. आणि त्याच्यामुळे ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॉर्म्युला मेथडनी फॅक्टर्स पडत नव्हते ते फॅक्टर्स पडले. ओके, सगळ्यांना कळला हा मुद्दा नीड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. बघा मग आता आपल्याकडे आलं काय आलं i इक्वल टू रूट -1 अँड दॅट i² इक्वल टू -1 असं आपल्याकडे आलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन घ्यायची. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय ते आपल्याला पाहिजे. डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, रिअल पार्ट म्हणजे काय, इमॅजिनरी पार्ट म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. ओके, त्यापूर्वी तुम्ही लिहून घ्या असं हेडिंग द्या इंट्रोडक्शन आणि लिहा कन्सिडर द इक्वेशन x² + 1 = 0
This equation has no solution in the set of real numbers. This equation has no solution in the set of real numbers because there is no real number whose square is -1. Because there is no real number whose square is -1. Okay? Next line लिहा. Therefore म्हणजे 3 डॉट द्यायचे. Therefore we introduce a symbol I, छोटा I काढा, small letters मधला I, such that I equal to root -1, such that I equal to root -1 and I square equal to -1 and I square equal to -1, full stop. I is called an imaginary unit. I is called an imaginary unit, underline imaginary unit, or an imaginary number, underline imaginary number. Okay? एक लाइन सोडून नेक्स्ट लाइन लिहा. Swiss, Swiss mathematician Leonhard Euler was the first mathematician to introduce the symbol I. To introduce the symbol I with I equal to root -1, with I equal to root -1 and I square equal to and I square equal to and I square equal to -1 and I square equal to -1. ओके, लिहून झालं. पहा आता आपला नेक्स्ट कन्सेप्ट इमॅजिनरी नंबर. आपण जे आता शिकलो तेच आपल्या पुढे लिहायचं आहे. इमॅजिनरी नंबर लेसन खूप सोपा आहे आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की या लेसनमधला जो अवघड पार्ट आहे पोलार फॉर्म आणि टू फाइंड द स्क्वेअर रूट, हे जे दोन डिफिकल्ट पार्ट होते पोलार फॉर्म आणि स्क्वेअर रूट, ते कोविड-19च्या मुळे सिलेबसमधनं काढून टाकलेले आहेत. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सगळ्यात अवघड काय जायचं पोलार फॉर्म आणि टू फाइंड द स्क्वेअर रूट हा भागच काढून टाकलेला आहे. ओके, ठीक आहे. इमॅजिनरी नंबर लक्ष द्या. बी आय लिहू नका, मी लिहून देणार आहे. बी आय इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. बी आय इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. पण त्यातला बी काय आहे? रियल पार्ट आहे. बी काय आहे? रियल नंबर आहे. बी काय आहे? रियल नंबर. इफ बघा, इफ बी बिलॉंग्स टू कॅपिटल आर, ह्याचा अर्थ काय होतो रे? बी हा एक नंबर आहे आणि तो बिलॉंग्स टू आहे सेट ऑफ रियल नंबर्स. इफ बी बिलॉंग्स टू आर देन बी आय इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. आणि ह्या बी ची व्हॅल्यू काय असते? नॉट 0. आणि या बी ची व्हॅल्यू काय असते? नॉट 0. हा 0 नसतो आणि बी हा रियल नंबर असतो, पण याला आय ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा काय झाला? इमॅजिनरी नंबर झाला. सो बी आय इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. एक्झाम्पल्स, ही डेफिनेशन आहे. आता तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. डिफाईन लिहा. राईट डाऊन दिस डेफिनेशन. इमॅजिनरी नंबर. इफ बी बिलॉंग्स टू आर, कॉमा b is not equal to 0, then bi is called imaginary number. Example, बघा आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल -25, रूट -25 कसं म्हणता येणार? रूट दिस इज 25 इंटू काय आला? -1. 25 इंटू काय आला? -1. सो इट इज इक्वल टू रूट 25 इज 5 इंटू रूट -1. सो 5 रूट -1 इज I. Root -1 is I. Therefore, root -25 is 5I. Okay? आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सेकंड, रूट -64 कसं मांडणार? -1 इंटू 64 बरोबर. मग रूट -1, दिस इज रूट -1 इंटू रूट 64. व्हॉट इज द बेसिक कन्सेप्ट? पेजच्या टॉपला लिहायचं, समासाच्या वरती. हे असं पेज असतं ना, इथे लिहायचं बेसिक कॉन्सेप्ट. ओके, हे सगळं तुमचं पेज असतं. इथे एक समास, इथे एक समास, इथे लिहायचं. ओके, काय बेसिक कन्सेप्ट आहे बघा.
व्हॉट इज द बेसिक कन्सेप्ट? लक्ष द्या सगळं शिकवणार आहे 2 वर्षात. बेसिक कॉन्सेप्ट ओके. बेसिक कॉन्सेप्ट बघा. रूट ए बी काय असतो? रूट ए इंटू रूट बी. रूट ए अपॉन बी काय असतो? रूट ए अपॉन रूट बी. रूट ए अपॉन रूट बी. मग रूट 64 किती आला? 8. रूट -1 किती आला? आय. म्हणजे काय आलं? 8i. दिस रूट -1 स्टँड्स फॉर आय अँड दिस रूट 64 स्टँड्स फॉर 8. Therefore it is equal to 8i. It is equal to 8i. ठीक आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा थर्ड एक्झाम्पल. स्क्वेअर रूट ऑफ -1 अपॉन 100. स्क्वेअर रूट ऑफ -1 अपॉन 100 कसं म्हणणार तुम्ही? स्क्वेअर रूट ऑफ -1 म्हणजे काय? आय स्क्वेअर डिवायडेड बाय 100 म्हणजे काय? 10चा स्क्वेअर. दोघांचे रूट काढले तर काय येणार? आय अपॉन 10. आय अपॉन 10. ओके. चला तुम्ही एक एक्झाम्पल सोडवा. -625. नेक्स्ट एक्झाम्पल -1 अपॉन 49. सिक्स्थ एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 10,000. ओके. 3 एक्झाम्पल सोडवा पटकन 3 एक्झाम्पल सोडवायचे आहेत. मी पाठीमागचं तुम्ही हे लिहिलं असेल, डेफिनेशन वगैरे लिहिले असेल ना. हे 3 एक्झाम्पल सोडवा. सॉल्व दीज एक्झाम्पल्स. हे 3 एक्झाम्पल सोडवायचे आहेत. ओके. हे फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड लिहिलं असेल तुम्ही बरोबर. तर 4थं 5वं आणि 6वं सोडवा. व्हिडिओ पॉज करा आणि हे 3 सोडवा. ओके. हे तुम्ही सोडवायचं, मी सोडवणार नाही. व्हेरी सिम्पल. हा कशाचा स्क्वेअर आहे? 100चा. कशाचा स्क्वेअर आहे? 100चा. जनरली बघा 10चा स्क्वेअर किती 0 आहेत? 1 0 आहेत. स्क्वेअर केल्यावर डबल 0 होतात. किती 0 आहेत? 2. डबल होणार म्हणजे किती होणार? 4 बरोबर. 1 2 3 4. समजा 1000 आहे. 1000चा स्क्वेअर आहे. 1 2 3 0 आहेत म्हणजे किती होणार? डबल होणार म्हणजे 6 होणार. हे 3 हे 3. कळलं सगळ्यांना? ओके. कळतंय का? तर अशा पद्धतीने ते येतं. सोडवलं तुम्ही? सोडवलं का? ठीक आहे. तर आपण कन्सेप्ट कोणता पाहिला? इमॅजिनरी नंबर. आपण कॉन्सेप्ट पाहिला इमॅजिनरी नंबर. इफ बी इज रियल नंबर देन बी आय इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी नंबर. आता काही नोट लिहायचे आपल्याला. नोट लिहा. मी सांगतो ते. मॅडम फर्स्ट नोट आय इंटू 0 इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे 0ने कोणाला जरी मी मल्टिप्लाय केलं, साइन थिटाला जरी 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 येतं. कॉस थिटाला 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 येतो. 100ला 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 येतो. सो आय इंटू 0 इक्वल टू 0. ओके. सेकंड बघा. सेकंड इफ लिहायचे माझ्यासोबत. इफ ए बिलॉंग्स टू रियल नंबर देन रूट -a स्क्वेअर. हे शिकवलं मी ऑलरेडी. रूट इथं -1 इंटू a स्क्वेअर म्हणजे रूट आय स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. म्हणजे काय आलं मला सांगा? म्हणजे आलं प्लस मायनस. आपलं प्लस मायनस राहिलं बरं का. मागच्या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये आपलं प्लस मायनस राहिलं. प्लस मायनस ए आय प्लस मायनस ए आय. प्लीज मागच्या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये करेक्शन करा. प्लस मायनस राहिले आपलं, कारण स्क्वेअर रूट काढल्यानंतर ती व्हॅल्यू एकदा प्लस असते एकदा मायनस. ओके. त्यानंतर थर्ड रिमार्क इफ a comma b belongs to real number and ai equal to bi, then a equal to b. आपण हे लॉगॅरिथम मध्ये पण शिकलो होतो. कसं बघा, लॉग मध्ये आपण असं शिकलो होतो. इफ log a इक्वल टू log b, जर log a इक्वल टू log b असेल तर a इक्वल टू काय तर b. कारण दोघांची व्हॅल्यू सेम आहे आणि इथे लॉग आहे बरोबर की नाही. म्हणजे a इक्वल टू काय असणार? b. त्याच पद्धतीने जर ai इक्वल टू bi असेल तर a इक्वल टू काय असणार? b. कारण i ला काय होतो? कट होतो. सो दीज आर द रिमार्क्स ऑन दिस इमॅजिनरी नंबर. तर हे इमॅजिनरी नंबरवरचे काय होते? रिमार्क्स होते. ओके. लक्षात घ्या. इथपर्यंत नाही कळलं तरी चालेल. यातनं फक्त तुम्हाला एकच समजलं पाहिजे. रूट -1 इक्वल टू आय. मी परत एकदा सांगेन.
रूट मायनस वन इक्वल टू काय असतं आय अँड मायनस वन इक्वल टू आय स्क्वेअर अँड मायनस वन इक्वल टू आय स्क्वेअर. चला आता आपण कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन घेऊया. कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन. डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. चला माझ्यासोबत लिहा. ए नंबर in the form a number in the form a plus bi, a number in the form a plus bi, a number in the form a plus bi where a comma b belongs to real numbers. लक्षात घ्या यातला a आणि b रियल नंबर असतो त्याला i ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा इमॅजिनरी होतो. a रियल नंबर b रियल नंबर बट bi इज इमॅजिनरी नंबर कारण रियल नंबरला इमॅजिनरी नंबरने मल्टिप्लाय केले. ए नंबर इन द फॉर्म a प्लस bi where a comma b belongs to real number and I equal to root minus 1, that is I equal to root minus 1, I equal to root minus 1, that is I square equal to minus 1, I square equal to minus 1 is called कोणाला याला ह्याला म्हणायचं याला is called a complex number, is called a complex number. बघा a number in the form तुम्ही डेफिनेशन लिहिली ना तर समजून घ्या. a number in the form a plus bi where a and b are real numbers, a and b are real numbers and the value of I is root minus 1 is called कोणाला a plus bi ला this a plus bi is called complex number. a plus bi या फॉर्म मध्ये जो नंबर असतो त्या फॉर्म मध्ये असणाऱ्या नंबरला काय म्हणायचं रियल नंबर, सॉरी त्याला काय म्हणायचं कॉम्प्लेक्स नंबर. नीट शिस्तीत बघा a plus bi कॉम्प्लेक्स नंबर, a plus bi कॉम्प्लेक्स नंबर, a comma b रियल नंबर, a comma b रियल नंबर. ओके I म्हणजे काय रूट मायनस 1 सांगता येत नाही बट bi इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर, बट bi इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. जेव्हा कन्फ्युजन होईल तेव्हा हे लक्षात घ्या a प्लस bi कॉम्प्लेक्स नंबर, a आणि b रियल नंबर आणि bi काय इमॅजिनरी नंबर. ओके and this a plus bi is called as complex number. Okay, complex numbers, write down complex numbers are denoted by z equal to a plus bi. complex numbers are denoted by z equal to a plus bi. तर कॉम्प्लेक्स नंबर जे आहेत ते a plus bi ने काय करतात डिनोट करतात. द कॉम्प्लेक्स नंबर्स आर डिनोटेड बाय z इक्वल टू a plus bi. इथपर्यंत समजलं. हे तुम्ही पेजच्या टॉपला लिहिलं का पेजच्या टॉपला लिहा a plus bi कॉम्प्लेक्स नंबर, a comma b रियल नंबर, I equal to root minus 1, I equal to root minus 1 and bi equal to imaginary number आणि bi ला काय म्हणतो आपण इमॅजिनरी नंबर. ओके मग कॉम्प्लेक्स नंबर कशाने दाखवतात z नी, कशाने दाखवतात z नी. सो z equal to a plus bi is a complex number. So complex number is denoted by z equal to a plus bi. समजा आपण त्याचं एक्झाम्पल जर घेतलं तर z1 equal to 2 plus 3i, z2 equal to 2 minus 3i, z3 equal to minus 2 minus 3i. So all these are the examples of complex number. तर हे सर्व एक्झाम्पल्स कॉम्प्लेक्स नंबरचे होते. चला आता आपल्याला माहित झालंय कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स आहे नावातच कॉम्प्लेक्स आहे म्हणजे याच्यामध्ये दोन पार्ट असणार. कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल टू a प्लस bi इज कॉल्ड कॉम्प्लेक्स नंबर. a इज कॉल्ड रियल पार्ट, a ला काय म्हणायचं रियल पार्ट कारण याच्यामध्ये i नाहीये. ज्या पार्ट मध्ये i नसतो तो काय झाला रियल पार्ट. का बरं बिकॉज a and b are real numbers, a आणि b रियल नंबर्स आहेत. So a is called real part
and this bi is called imaginary part. This bi is called imaginary part. Okay, so a is called real part and bi is called imaginary part. So complex number, write down, complex number z equal to a plus bi, complex number z equal to a plus bi, complex number z equal to a plus bi consists of two parts, namely real part and imaginary part, झालं. नेक्स्ट लाईन लिहा. in z equal to a plus bi, in z equal to a plus bi, a is called real part, and bi is called imaginary part, okay. इथपर्यंत लिहिलं. आता लक्ष द्या. रियल पार्ट इज डिनोटेड बाय re of z, रियल पार्ट ऑफ z, z म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबर. सो a इज कॉल्ड रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे काय, re स्टँड्स फॉर रियल पार्ट, कोणाचा, कॉम्प्लेक्स नंबरचा, कोण, z. सो रियल पार्ट ऑफ z इज a. याला सिम्पली r इन ब्रॅकेट z असं पण म्हणतात. तर रियल पार्ट दाखवण्यासाठी आपण re इन ब्रॅकेट z किंवा r इन ब्रॅकेट z म्हणतो. इमॅजिनरी पार्ट दाखवण्यासाठी I am इन ब्रॅकेट z किंवा I इन ब्रॅकेट z अशा पद्धतीने दाखवतात. तर आता आपल्याला हे लिहायचं आहे. लिहा तिथे. Here A is called the real part. Here A is called the real part of z, and it is denoted by लिहा re in bracket z, re in bracket z, or r in bracket z, लिहिलं. फुल स्टॉप. b is called imaginary part of z. b is called imaginary part of z. b is called imaginary part of z. b is called imaginary part of z, and is denoted by im in bracket z or iz. ओके, ठीक आहे. बघा आता आपल्याला याच्या पुढचा थोडासा कन्सेप्ट घ्यायचा आहे. z इक्वल टू a प्लस बी आय, याला काय म्हणणार, कॉम्प्लेक्स नंबर. तर थोडंसं रिवाइज करूया. z इक्वल टू a प्लस बी ला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स नंबर. z इक्वल टू a प्लस बी आय इज कॉल्ड कॉम्प्लेक्स नंबर. a आणि b ला काय म्हणायचं, रियल नंबर. आय ला काय म्हणायचं, इमॅजिनरी नंबर. बरोबर, आय ला काय म्हणायचं, इमॅजिनरी नंबर. ठीक आहे. आता याच्यामधला a पार्ट 0 आहे. if a equal to 0, then z equal to bi is called purely imaginary part. याला म्हणायचं purely imaginary part. If the real part in a complex number is 0, then it is called as purely imaginary number. Part nahi, purely imaginary number. It is called as purely imaginary number. Okay. Second बघा, if b equal to 0, then z equal to a is called purely real number. याला आपण म्हणणार आहे प्युअरली रियल नंबर. जर बघा पहिल्यापासून बघू, z इक्वल टू a प्लस बी आय, याला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स नंबर. z इक्वल टू a प्लस बी आय ला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स नंबर. त्यातले a आणि b काय आहेत, रियल नंबर. a आणि b काय आहेत, रियल नंबर. i काय आहे, रूट -1, i इक्वल टू रूट -1, आणि i स्क्वेअर इक्वल टू काय आहे, -1. बरोबर, i स्क्वेअर इक्वल टू -1. त्यातला a म्हणजे रियल पार्ट,
बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट. जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट 0 असेल तर त्याच्यामध्ये उरणार कोण? इमॅजिनरी पार्ट. मग त्या नंबरला म्हणायचं प्युअरली इमॅजिनरी नंबर. रिअल पार्ट इज ॲब्सेंट, imaginary part is there, then it is called as purely imaginary number. If b is 0, जर b 0 असेल, if the imaginary part is absent or if the imaginary part is 0, then that number is z equal to a. It is called as purely real number. चला, आणि ते r of z, real part of z, I of z, imaginary part of z, हे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला एक टेबल बनवायचं आहे. बघा टेबल कसं आहे. याच्यामध्ये झेड दाखवलाय, झेड, त्याच्यानंतर ए प्लस आय बी हा फॉर्म दाखवलाय. देन रिअल पार्ट ऑफ झेड, रिअल पार्ट ऑफ झेड, त्याला आर झेड असं पण म्हणू शकतो, अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. हे आपल्याला टेबलमध्ये डिस्क्राईब करायचं आहे. ओके, ठीक आहे. बघा पहिला कोण आहे? 2 + 4i, 2 + 4i. First 2 + 4i, second 5i, second 5i. Next is 3 - 4i, 3 - 4i. Next is 5 plus root -16, 5 plus root -16. Then 2 plus root 5 into I, 2 plus root 5 into I. Next is 7 plus root 3, 7 plus root 3, 7 plus root 3. आणि समजा इथे मी एक लिहिला 0, नाही पण 0 नसतो, बिकॉज a and b is not equal to 0. ठीक आहे. चला 2 + 4i हे आपल्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये मांडायचं आहे. 2 + 4i आपल्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये मांडायचं आहे. पण नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये कसं येणार? 2 + 4iच राहणार. रिअल पार्ट कोण आहे? ज्याच्यामध्ये आय नसतो, ज्याच्यामध्ये आय नसतो तो रिअल पार्ट 2, ज्याच्यामध्ये आय असतो तो इमॅजिनरी पार्ट. किती आला? 4. इमॅजिनरी पार्ट आला 4. 5i कसा म्हणणार? इथं म्हणणार 0 + 5i, बरोबर? 0 + 5i. मग इथं 0 आहे, मग इथं काय आला? 0. आयचा कोइफिशियंट कोण आहे? 5, इमॅजिनरी पार्ट. 3 - 4i कसा म्हणणार? 3 + -4 into i. हे मायनस साईन आतमध्ये घेतलं, इथं प्लस आलं. a + b आयच्या फॉर्ममध्ये झालं ना. a म्हणजे कोणाला? 3, प्लसला प्लस, आय कोणाला? आय, बी कोणाला? -4. मग इथं 3 आणि -4. आता हे सोडवायचं बघा. 5 प्लस डायरेक्ट सोडू का? 16 कोणाचं रूट आहे? 4चं, आणि रूट -1चा काय येतो? आय. झालं ना मग अशी. ओके, मग इथं रिअल पार्ट किती आला? 5, इमॅजिनरी पार्ट किती आला? 4. ओके, आता बघा इथे 2 + root 5i. ओके, इथे 2 येणार, इथे रूट 5 येणार. इथे बघा 7 + root 3, 7 + root 3 यांच्यामध्ये आय नाही आहे, म्हणजे काय येणार? 0i. मग रिअल पार्ट कोण आला? 7 + root 3, आणि इमॅजिनरी पार्ट किती आला? 0. या ठिकाणी इमॅजिनरी पार्ट आला 0. तर हा टेबल तुम्ही समजून घ्यायचा आहे. नंतर काय करायचं? व्हिडिओ पॉज करायचा, फक्त झेड लिहायचा, आणि हे 1, 2, 3 कॉलम तुमच्या मनाने सोडवायचं. आजच्या लेक्चरला आपलं फक्त फर्स्ट पेज शिकून झालं. बघा व्हॉट इज द नीड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कारण की फॅक्टर पडत नाहीत. डिस्क्रिमिनंट b² - 4ac निगेटिव्ह येतो, मग आपल्याला आय डिफाईन करावा लागतो, आणि आय असतो रूट -1 आणि i² असतो -1. हे आपण शिकलो. त्यानंतर बी आयला काय म्हणायचं? इमॅजिनरी नंबर. ए आणि बी रिअल नंबर असतात, त्यांच्यापासून एक कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो. z = a + bi. a and b आर रिअल नंबर्स, i इज इमॅजिनरी नंबर. ओके, ठीक आहे. मग z = a + bi ला काय म्हटलं? कॉम्प्लेक्स नंबर. जर दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल पार्ट 0 असेल तर bi ला काय म्हणायचं? प्युअरली इमॅजिनरी नंबर. जर इमॅजिनरी पार्ट 0 असेल त्याला म्हणायचं प्युअरली रिअल नंबर. हे सगळं आपण शिकलो. आणि त्यानंतर रिअल पार्ट कॉम्प्लेक्स नंबरचे 2 भाग पडतात, ए आणि बी आय. तर ए ला म्हणायचं रिअल पार्ट, आणि बी ला काय म्हणायचं? इमॅजिनरी पार्ट. बी आय ला नाही, बी आय इज इमॅजिनरी नंबर अँड बी इज रिअल पार्ट. इमॅजिनरी नंबर बी आय, नुसता बी इमॅजिनरी पार्ट. मग रिअल पार्टला म्हणायचं आर ऑफ झेड, इमॅजिनरी पार्टला म्हणायचं इमॅजिनरी ऑफ झेड. मग हे कॉम्प्लेक्स नंबर दिले होते, त्यापासून आपण रिअल पार्ट आणि काय लिहिले? इमॅजिनरी पार्ट लिहिले. सगळ्यांना आजचं लेक्चर समजलं असेल.
पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय घेऊया, अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू व्हेरी मच.